नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज पुन्हा एकदा छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तो म्हणजे चुलीवरचं आपलं गावठी चिकन। त्यासाठी आता पहिले वाटण करूया आपण। मस्त असं तव्यावर आपलं छान खोबरा भाजून घेतलेला आहे, म्हणजे ओला नारळच आहे। त्याचं थोडंसं सुकला होता ना, त्याच्यामुळे त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत आणि ते छान भाजून घेतलेले आहेत। ते काढून घेतल्यानंतर भाजून झाल्यानंतर मस्त असा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तोही मस्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तेल वगैरे टाकून। तोही काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर ओला किसलेला खोबरं जो असतो ना, तो घेतलेला आहे, तोही छान भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित। आणि ह्याचं नंतर मस्त असं वेगवेगळं कांद्याचं फक्त वेगळं वाटण करणार आहे आणि खोबऱ्याचं एक वाटण करणार आहे। आता बघा, इथे खोबरंही व्यवस्थित ओला खोबरा छान ब्राउनिश कलर येईपर्यंत मस्त असं भाजून झालेला आहे, तोही काढून घेतलेला आहे। आणि मस्त असं कांदा वेगळा आणि दोन्ही खोबरं वेगळं असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता फोडणीसाठी तेल गरम करूया आपण। टोप गरम करायला ठेवलेलं आहे, तेल टाकते याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यानंतर आता तेलावर टाकायचं आहे मस्त असं आपण आता कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण सालीसकट ठेचून घेतलेला आहे। आणि कढीपत्ताही मस्त आपल्या दारातलाच आहे, त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान उतरतात। आता हे थोडंसं तेल ना चांगलं व्यवस्थित जरा गरम नाही झाले तोपर्यंत मस्त इथे मी परतवते। तेल चांगलं गरम होऊ दे तोपर्यंत आपण इकडे मी मस्त बघा चिकन मस्त बारीक वगैरे पीसेस करून घेतलेला आहे, धुवून वगैरे ठेवलेला आहे। 2 वाटे दिसतात, म्हणजे थोडंसं रस्सा जो हाडांचा वगैरे असतो ना आपले ते बोन्सचा वगैरे त्याचा रस्सा बनवणार आहे। आणि बाकीच्याचं आपलं मस्त असं थोडंसं चिकन बनवणार आहे, सुकं म्हणा किंवा लपलपीत म्हणा असं चिकन बनवणार आहे। आणि इथे आता मस्त लसूण आणि कढीपत्ता छान परतवला गेलेला आहे। त्याच्यावर आता हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेले आहे। लाल तिखट थोडंसं जास्त आहे, कारण का हा तिखट नाही आहे, फक्त कलर छान देतो, त्यामुळे 3-4 चमचे टाकलेले आहे। त्याच्यानंतर हे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे, सुकं खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे, ते टाकलेलं आहे पहिले आणि छान परतवून घ्यायचं आहे तेलावर मसाल्यामध्ये मस्त असं। त्यानंतर जे ओला खोबरं आपण बघा ते बारीक काप केलेले आणि जो ओला खोबरा जो होता ना आपण परतवून घेतला, मस्त असं गरम करून घेतला, त्याचं वाटण केलेलं आहे, पावडरसारखं झालेलं आहे मस्त असं, तो टाकायचा आहे 2 चमचे आणि तोही परतवून घेतला आहे। त्यानंतर कांद्याची पेस्ट टाकलेली आहे, आता तीही व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आणि इथे थोडंसं ना जळेल वगैरे, कारण का चुलीचं मस्त असं आग चांगली पेटली होती, त्याच्यामुळे थोडंसं हे करेल म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आणि छान मस्त अशी उकळी आलेली आहे वाटणाला। त्या छान वाटण फ्राय झालं की आपण चिकन टाकायचं आहे आणि तेही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आणि छान परतवून झालं की नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी, कारण का गावठी चिकन शिजायला टाईम लागतो आणि चुलीवर असल्यामुळे त्याच्यामुळे थोडंसं अजून टाईम लागतो आणि त्याच्यामुळे इथे जरा जास्तच पाणी टाकलेलं आहे। आणि छान नंतर आपलं जेवढं पाहिजे तेवढं आटवता येतं, त्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकलेलं आहे। इथे आता मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे आधी, आपण ते लास्टला टाकायचं आहे। आता इथे पुन्हा दाखवते बघा तुम्हाला, मस्त अशी उकळी आलेली आहे। इथे तुम्हाला पातळ वाटेल पण नाही, ते अजून शिजलं नाही आहे, त्याच्यामुळे छान जसं शिजेल ना तसं ते अजून घट्ट होईल। आता इथे पुन्हा बघा मस्त असं उकळी छान आलेली आहे, थोडंसं शिजतही आलेलं आहे, त्याच्यामुळे आता याच्यावर टाकलेला आहे गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे की आपल्या इथे मस्त असं गावरान अशी गावठी चुलीवरचं चिकन तयार होणार, की छान आपलं एन्जॉय करता येईल अशा पद्धतीचं हे चिकन। तुम्हाला कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन एका